नमस्कार. आजच्या एपिसोडचं नाव आहे उद्धार. उद्धार, सगळ्याचा उद्धार. राष्ट्रपुरुष आम्ही सोडत नाही, इतिहासातली मोठी व्यक्तिमत्व आम्ही सोडत नाही. आता तर काही बघायलाच नको. कोण ॲनाकोंडा आहे म्हणे, कोण अजगर आहे, कोण खेकडा आहे, कोण विंचू आहे, कोण हत्ती आहे, कोणीतरी तरसई आहे म्हणे, कोण डोमकावळा आहे, कोण अजून काय माहितीये का, एक तो गलिच्छ असा एक पक्षी असतो तो आहे. अरे म्हणजे पशु पक्ष्यांनाही आता आम्ही सोडायला तयार नाही हो. ही लाजीरवाणी अतिशय खेदजनक गोष्ट आहे. पण बाय द वे मी सांगू इच्छितो की जरा पशु पक्ष्यांना ह्याच्यापासून जरा दूर ठेवा बरं का. ते आपल्यापेक्षा जास्त बुद्धिवान आहेत. हे आधी पहिलं समजून घ्या जरा. मी एक साधं उदाहरण सांगतो आपल्याला. हा पशु पक्षी आपल्याला कसं शिकवतात ते. आर्टिक आणि अँटार्क्टिक मधले जे पक्षी आहेत, बर्फाळ प्रदेशातले, हिमनग जिकडे आहेत, ते पक्षी तिकडनं जेव्हा मायग्रेट होतात म्हणजे स्थलांतरित होतात तेव्हा त्यांना जीपीएस लागत नाही हो. कळलं का? त्यांना जीपीएस नाही लागत. त्यांचे कुठे मध्ये हॉल्ट घ्यायचे वगैरे हे सगळं ठरलेलं आहे. आणि आम्हाला वेळच्या वेळी पेन सापडत नाही, किंवा पैसे खात असतो तर कुठच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं किती यायचे बाकी आहेत ते आठवत नाही. नाही का? बरोबर आहे ना? म्हणजे आहेत ना पशु पक्षी हुशार. आता पशूंचं तुम्हाला सांगतो. कासव हे 200 ते 300 वर्ष जगतो, कारण तो श्वसनाचा बादशाह आहे. दीर्घ श्वसन जे आपल्याला प्राणायामात सांगितलंय, योगात सांगितलंय, याचं मूर्तिमंत उदाहरण कासव आहे. आपण त्याच्या एवढं नियमित करतो तरी का? आणि समजा करत असलो तरी 200-300 वर्ष जगणार आहोत का? म्हणजे पुन्हा कासव जे आहे ते गुरुच आहे ना एक प्रकारचं. तिसरं उदाहरण मगर. प्रचंड ताकद असलेली, पण आधीपासूनच माझी ताकद वगैरे हे जे काय हल्ली चालतात ना चाळे, तसलं मगर काही करत नाही हो. तिला जर असं किनाऱ्यावर दिसलं ना, असं नदीच्या किनाऱ्यावर, की एखादं वासरू असं पाणी असं पिताय, तर ती आपली ताकद, आपला जबडा अगोदरपासून उघडत नाही हो. शक्ती प्रदर्शनाची तिला अक्कल नाही, हे मात्र खरं आहे. ती असा आपला खडबडीत भाग आहे ना, खडबडीत भाग डोक्याचा, तो पाण्याच्या वर ठेवते, डोळे उघडते आणि अलगद किनाऱ्याकडे जाते. आता तो डोक्याचा वरचा सगळा खडबडीत भाग, ते वासरू, ते पाडसं जिकडून असतील 2-4, तशी निर्धास्त असतात. तिथं हा दगडाचा भाग आहे. त्यांना पटकन कळत नाही हा दगडाचा भाग नाहीये किंवा दगड पुढे येतोय म्हणून. ते निर्धास्तपणे पाणी पित असतात. आणि ज्या वेळेला ती जवळ जाते त्यावेळेला ती शक्ती दाखवते. अगोदर ती युक्तीच दाखवत असते. आहे ना गुरु? हा, आधीपासूनच आमची शक्ती, आमची प्रेरणा नाही ना ते करत. त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. त्या माझी विनंती आहे, मोठे पुरुष, मोठ्या स्त्रिया या देशात ज्या होऊन गेले, त्यांना, पशु पक्ष्यांना, निसर्गाला, अन्न, वायू, अग्नी, पाणी, जमीन, आकाश यांना नका हो ओढू. तुमच्या राजकारणात नका हो ओढू.